एखाद दिवशी अशोक खरातलाही असंच मारून टाकतील असं यशोमती ठाकूर म्हणतात. काय कसं बघतात? माझं पण सुरुवातीपासून स्टेटमेंट तेच आहे. अशोक खरातचं कदाचित तुरुंगामध्ये सुद्धा अंत घडवून आणू शकतात. कारण त्या अशोक खरातच्या फायली आता ओपन सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे त्याच्यामध्ये एकेकाचं कारनामे उघड होत जातील. काल शेळकेंचा झालेला अपघात हा अपघात नसून तो घडवून आणलेला अपघात आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये तथ्य आहे. कारण तो अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये एक महत्वाचा दुवा होता आणि त्यामुळे असे एक एक दुवे कोसळायला लागले की अशोक खरातची केस कमजोर होईल. आज सुद्धा अशोक खरातच्या मूळ डायरीतले अनेक राजकीय नेते हे तुरुंगामध्ये किंवा ते SIT कडे अद्याप त्यांना का बोलवण्यात आलेलं नाही. आता विखे पाटील जे मंत्री महोदय आहेत त्यानंतर केसरकरांचं नाव पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की तेच सर्वांना केसरकर सर्वांना घेऊन गेले. मग केसरकरांना अद्याप SIT का बोलवत नाहीये? त्याच्यामध्ये का कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? एकनाथ शिंदे केसरकर हे सगळे पूजेला बसलेले आहेत, पूजा करतायत, हे सगळं दाखवलेलं आहे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विखे पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती अशोक खरातच्या प्रकरणामध्ये खूप असल्यामुळे SITची चौकशी सुद्धा केवळ आणि EDची चौकशी केवळ त्याच्या मालमत्तेपुरती होते आणि चाकणकर या कुटुंबियांपुरती एक चौकशी सीमित केलेली आहे. बाकीच्यांना कदाचित संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे. खरातची 90 ते 100 कोटींची मालमत्तेची माहिती सध्या ईडीला मिळाल्याची माहिती मिळते. ईडीने पूर्ण शोध घेतला तर कित्येक पटीने मिळू शकेल असा अंदाज सर्वांचाच आहे. मी ॲक्सिस बँकेत असताना माझ्या समोर देखील धर्मांतराची प्रकरणं झाली. धर्मांतर प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी दावा केलेला आहे आणि वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत ॲक्शन देखील घेतली असं म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या राज्यामध्ये धर्मांतराची प्रकरणं होणं हे खऱ्या अर्थाने सध्याच्या भाजपाच्या शासनकर्त्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे हा महाराष्ट्र व्यसनाच्या आहारी जातोय का, ड्रग्जचा एक अड्डा बनतोय का? आता काल सुद्धा गुजरात, पंजाब, राजस्थान इथले पोलीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा ड्रग्जचा निर्माण करणारा एक हब होत आलेला आहे. अशा पद्धतीची बातमी जी पसरलेली आहे त्यामध्ये तथ्य आहे. इथे सुद्धा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गोव्यातून येणारा संपूर्ण ड्रग हा गोव्याच्या मार्फत सिंधुदुर्ग, रत्नागिरीपर्यंत येतोय. परंतु त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत 100% बंदी येऊ शकली नाही. हे दुर्दैव सध्याच्या राज्यकर्त्यांचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.